मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मस्त शर्ट आता लॉन्ड्रीवर टाकले प्रेस करण्यासाठी. आज आहे संडे. मस्त आता आता मी ब्लॉग पोस्ट करतो, मस्त आंघोळ वगैरे करतो, मग भेटतो तुम्हाला. आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जे नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर गाईज, आता एकदम सुंदर प्रकारे मी आता आवरून रेडी झालेलो आहे. मस्त आता जाऊ. आता मी चाललोय मावशीकडे. बघू शकता तुम्ही, एकदम भारी आवडलेले व्हाईट पॅन्ट, मस्त शर्ट बीट इस्त्री. 200 रुपये घातले रेडी वाटले. 100 शर्टला 100 पॅन्टला. टेक्नॉलॉजी. आता चष्मा बाकी आहे आपला. आता भेटू आपण पुढे गेल्यावर. चला मी निघालेलं आता मावशीच्या घरी जाण्यासाठी. ब्लॉग कंटिन्यू करा. मावशीच्या घरी जायला म्हणलं तर मला जास्त नाही टाइम लागत राव. लय 5-10 मिनिटं लय आहे. 10 मिनिटं फास्ट जर गेलं तर 2 मिनिटात जातं. म्हणजे गट नंबर ते सालामपूर येतात. आणि मामाचं गाव आहे राजनगाव. मामा राहतो राजनगावला. राजनगावला जायला किती 20 मिनिटं. लय दूर नाही माझ्या मामाचे गाव, माझ्या मावशीचं गाव. एका मावशीचं आहे तिकडे जायला 1-1.5 तास लागतो 2 वाड्याला चौक्याकडे. तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. स्टे ट्यून. आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे अशी अपेक्षा बाळगतो. भेटतो आता मावशीत घरी गेलो. तर गाईज, मी आता आहे ना मावशीच्या घरून चाललो घरी. घरी जाऊ, मस्त फिरायचा प्लॅन करू. आता कुठेतरी फिरून येऊ. पाऊस चालू झाला पण डॉट चालू झाला. तर काही डॉट पाऊस चालू झाला. डॉट. तर आता मस्त घरी जातो. मस्त आता घरी जाऊ, प्लॅन करू, तुम्हाला सांगू आणि मग जाऊ आपण. चला मी आता घरी आलो मस्त पाहिजे. आता थोडं आहे ना आराम करू. थोडी मला थोडी मग लावतो तुमचा कार्यक्रम. बरोबर. ओके माझे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. जे मी कोणी सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून घ्या. चला. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आता आवरून वगैरे रेडी झालेलो आहे. मला फक्त 2 मिनिटं द्या. मी चहा बिया पितो आणि दवाखान्यात जाता जाताच भेटतो तुम्हाला. स्टे ट्यून. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं धाड-धीड झालं पाहिजे. भेटू आता. तर काहीच मी आता निघालेलो आहे घरून ड्युटीला जाण्यासाठी. राहिलेले 8 मिनिटं आणि 8 मिनिटात इझी पोहोचून जाऊ आपण. तर कालचा ब्लॉग आला नाही. त्या कालच्या क्लिप मी काय काय झालं तेवढं टाकतो. तेवढं पाहून घ्या तुम्ही फक्त. तुम्ही फक्त ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पण नवीन असं सबस्क्राईब करून घ्या. बेल नोटिफिकेशन सेट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला रोजच्या अपडेट कळून जाते. तुम्हाला. म्हणजे काल घरीच होतो मी बरं का दिवसभर. मावशीच्या घरी गेलो तेवढा सीन झाला. नंतर काही झालंच नाही. ब्लॉग टाकायला काही जमलंच नाही. काल पाऊसच चालू होता दिवसभर, त्याच्यामुळे काही जमलंच नाही. माहीत घ्यावं लागत राव. ते होतं ते फेकून गेलं काय विचार. तर स्टे ट्यून आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता भेटू आपण गेमला गेलो. कारण की आज आपल्याला आहे ना काही कामच नाही. काही म्हणजे काही जास्त कामच नाही आज. थोडंफार नाही म्हणून पाण्यानं कपडा पुसून घ्यायचं, वल्ल करून घ्यायचं, तेवढं पुसून घ्यायचं. तेवढंच काम आहे. कारण की मॅडम येईल नव्हत्या त्याच्यामुळं. तर आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहत. चला. काहीच मी दवाखान्यात आलो. मस्त साफसफाई केली. थोडा वेळ बसलो. मी हिंडून फिरून आलो. आता मस्त पाहिजे. आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जे कोण नवीन असेल सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑल चेक करून ठेवा. कसं आलं कम बॅक येऊ नये. तर भेटू आता पुढे गेल्यावर. तर गाईज, मला आहे ना आता खूप जास्त भूक लागली होती. तर त्याच्यामुळे मग मी घेतले जेवण करण्यासाठी. मस्त आता पोटभर जेवण करू. मला लय भूक लागली होती. मॅडम येऊ लागले. चला बाबा पटकन जेवण करू आणि आपण आता डायरेक्ट भेटू 2 वाजता. चला. आता आहे ना झाडून झोडून घेतोय. आणि कालच्या ब्लॉग मध्ये काय काय घडलं ते तुम्ही पाहून घेतलं असेल. आता तर कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा. कारण की तेवढंच झालं माझ्यासोबत. आणि दुसरी गोष्ट, आता झाडून घेतो आणि पप्पाला फोन करतो. कारण पप्पाने गाडी नेली. पप्पाला फोन करतो घ्यायला म्हणून.
तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू लाईक फॉलो कमेंट शेअर सबस्क्राईब दार देऊ चला. काहीच नाही, आता पाऊल यात्रा करत करत चाललेलो आहे घरी. म्हणलं हेडफोन घातले, आता पाऊस चालू आता आणि थेंब थेंब चालू आहे. म्हणलं कशाला पप्पाला बेजार करावं आहे की नाही, ते जाऊ म्हणलं पैपे काय अडचण त्याचं. तर चला आता जाऊ घरी, मस्त घरी जाऊ जेवण बिवण करू. दोन्ही कानात दोन्ही हेडफोन घालून दिले आणि चाललो पैपे. आता एखाद्यास पैपे बी जावं लागत आहे, ॲडजस्ट करावं लागत एवढं तेवढं. पण विषय असा आहे, तुम्हाला थोडं पुढे गेल्यावर सांगतो. हा? काय काय मी आता ड्युटीला आलेलो आहे मस्त पैकी. आलो केव्हाच, डायरेक्ट रोडवर ऑन द स्पॉट व्हिडिओ बनवला मी. ऑन द स्पॉट रोडवर जिगरा आहे आपल्यात. आपण लाग भीज हे ते सगळं सोडून देईल. तर चला आता भेटू आपण संध्याकाळी. डायरेक्ट ब्लॉग एंड करायचा टायमाला. आजचा ब्लॉग तर मोठा करणार आहे. काहीच मला मॅडम नाही ना घराजवळ जवळ सोडलेलं आहे, म्हणजे थोडंच अंतर आहे. तर आता घरी जातो, क्लिनिक वगैरे बंद केलंय. मॅडमच्या 4 व्हीलर मध्ये चालू. आणि मॅडमच्या 4 व्हीलर मध्ये यायचं कारण म्हणजे माझी गाडी आहे ना, पप्पा घेऊन गेलेले आरसूलला, म्हणजे त्यांच्या मम्मीच्या घरी. धन्यवाद. मम्मीच्या घरी ऑडियन्स भेटायला लागते आपल्याला युट्यूबची, म्हणजे स्टॅच्यू द्यायची. तर ते जाऊ द्या. तर मग पप्पा आहे ना गाडी घेऊन गेलेले गायच्या. तर मग म्हटलं दादा म्हणे मी घ्यायला येतो. मॅडम म्हणे कशाला पेट्रोल जातो, मग मी सोडते म्हणे. तर मग मॅडमनं सोडलं. तर आता मस्त घरी जाऊ आपण, जेवण वगैरे करू आणि आपला ब्लॉग पण ह्याच ठिकाणी एंड करू. ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल सेट करून ठेवा. आणि हा आपल्या आजची रील बघायला विसरू नका अजिबात. कारण की मी आहे ना रोडावरती गाणं म्हणलेलं आहे, ते बी जोरे जोरे. म्हणजे तो सीन असा झालता की मला आज मूड आलता गाणं म्हणायचं. मी डायरेक्ट रोडावरती गेलो आणि गाणं म्हणलो आणि तो व्हिडिओ काढला आणि इंस्टाला पोस्ट करून दिला, यूट्यूबला बी केला. व्हिडिओ काढत असताना लाज लज्जे शरम सगळं सोडून द्यायचं. 4 लोक काय म्हणतील त्याच्याकडे विचार नाही करायचं. 4 लोक थोडी ना आपल्याला पोसायला येणार आहे, आपलं आपल्यालाच पोस नाही. आपल्याला जे करायचे तेच करायचं. 4 लोक म्हणतील, स्मशानभूमी लोक म्हणतील ते कॉम्प्रोमाइज. तर जाऊन द्या ते सगळं. तर कसं वाटलं ते व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल सेट करून ठेवा, म्हणजे रोजच्या अपडेट करतील. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. हां, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच तुमच्यासाठी एक धमाका आहे, म्हणजे ऑफर ठेवणार आहे. तर चला.